नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण एलईडी ब्लिंकिंग आर्डिनो युनोचा यूज करून कसा प्रोजेक्ट तयार करायचा हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहे. सर्वप्रथम मी तुमचं सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर स्वागत करतो. तर पहिल्यांदा प्रोग्राम बघूया. प्रोग्रामसाठी आपण आर्डिनो IDE हे सॉफ्टवेअर यूज करणार आहे. पहिल्यांदा आर्डिनो IDE वर जाऊ आणि प्रोग्राम पहिल्यांदा समजून घेऊ आणि त्यानंतर आपण त्याचं सिम्युलेशन बघू आणि त्यानंतर ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये ते कंपोनंट्स आपण कनेक्ट करून तो प्रोजेक्ट रन होतोय का ते आपण पाहणार आहे. पहिल्यांदा आर्डिनो IDE सॉफ्टवेअर वर जाऊ. तर हे आहे आर्डिनो IDE सॉफ्टवेअर. फ्रीली ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. फ्रीली अवेलेबल आहे प्ले स्टोअरला. हा मी प्रोग्राम लिहिलेला आहे एलईडी ब्लिंकिंग प्रोग्राम. This program turns an LED on for 1 second, then off for 1 second repeatedly. आता प्रोग्राम कसा लिहायचा ते बघा. तर पहिल्यांदा मी एक व्हेरिएबल डिफाईन केलं एलईडी पिन नावाचं आणि त्याला व्हॅल्यू असाइन केली 30. तर कॉन्स्ट इंट म्हणजे कॉन्स्टंट व्हेरिएबल आहे आणि डेटा टाईप कोणता आहे? इंटिजर डेटा टाईप आहे. कारण आपण एलईडी पिन इज इक्वल टू इथं पिन नंबर आपण सिलेक्ट करणार आहे. आता पिन नंबर कुठून असतात? 0 to 13 आर्डिनो युनोवर. म्हणजे या इंटिजर व्हॅल्यू आहे. तर या इंटिजर व्हॅल्यू असल्यामुळं आपण डेटा टाईप काय घेतलाय? इंट. इंटिजर साठी डेटा टाईप इंट आहे. स्ट्रिंग असेल म्हणजे एखादं लेटर वगैरे असेल, कॅरेक्टर असेल तर इथं कॅर डेटा टाईप. एखादं सेंटेन्स वगैरे असेल तर इथं स्ट्रिंग डेटा टाईप आहे. असे भरपूर टाईपचे डेटा टाईप आहे. तर आपण इथं इंट डेटा टाईप घेतलाय म्हणजे आपण इंटिजर व्हॅल्यू आहेत म्हणून हा इंट डेटा टाईप घेतलाय. आणि ही पिनची जी व्हॅल्यू आहे 13 नंबरची पिन आहे की आपल्याला कॉन्स्टंट ठेवायची व्हॅल्यू म्हणून मी इथं कॉन्स्टंट हा कीवर्ड वापरलेला आहे. आता इथं व्हेरिएबलचं नाव दिलंय मी एलईडी पिन. आपण कोणतंही नाव देऊ शकतो. मी एलईडी पिन नाव दिले इज इक्वल टू व्हॅल्यू त्याला असाइन केली 13 आणि शेवटी सेमिकोलन. सेमिकोलन फार इम्पॉर्टंट आहे प्रत्येक लाईन नंतर. आता ही लाईन काय करते? तर पिन नंबर वेअर एलईडी इज कनेक्टेड म्हणजे जिथं आपण एलईडी कनेक्ट करणार आहे ती पिन इथं सिलेक्ट करायची आहे. ती मी 13 नंबरची पिन सिलेक्ट केली आर्डिनोवरची. ओके. मेनी आर्डिनो बोर्ड्स हॅव अन ऑनबोर्ड एलईडी ऍट पिन 13. म्हणजे बऱ्याच आर्डिनो बोर्ड्सवर 13 नंबर पिनला त्या आर्डिनो बोर्डवरच एक एलईडी लावलेली असते. ती ऑलरेडी कनेक्ट असते. आपण ही एक्सटर्नल एलईडी तिथं कनेक्ट करणार आहे. त्यासाठी मी पिन सिलेक्ट केली 13 नंबरची. आता वाईड सेटअप हे एक फंक्शन आहे आणि हे एकदाच रन होणारं फंक्शन आहे. प्रोग्राम रन व्हायला सुरुवात झाली की हे वाईड सेटअप जे फंक्शन आहे ते एकदाच रन होतं. म्हणजे वाईड आणि सेटअप. आता सेटअप मध्ये काय करणार आहे आपण? तर आउटपुट कोणतं, इनपुट कोणतं ते आपण सेटअप करणार आहे. आता एलईडी पिन 13 नंबरचं जी पिन आहे तिला आपण आउटपुट असं सेटअप करणार आहे. आता एलईडी पिन हे व्हेरिएबल मी इथं घेतलं कॉमा त्याला मी आउटपुट असं असाइन केलं किंवा कॉन्फिगर केलं. म्हणजे एलईडी पिन इथं एलईडी पिनच्या जागेवर कोणती व्हॅल्यू येणार? इथं जी असेल ती म्हणजे 13 कॉमा आउटपुट. याचा अर्थ काय? 13 नंबरची पिन मी आउटपुट म्हणून सिलेक्ट केलेली आहे. तर हे पिन मोड मध्ये सेटअप मध्ये आपल्याला सेटअप करून घ्यायचं आहे. हे एकदाच रन होणार आहे. सेटअप एकदाच रन होणार. पुढचं फंक्शन आहे वाईड लूप. वाईड लूप मग या नावातच आहे. लूप म्हणजे काय? पुन्हा पुन्हा ते रन होत राहणार आहे. रिपीटेडली रन होणार आहे. म्हणजे वाईड लूप मध्ये जे काही असेल, वाईड लूप मध्ये हा जो एवढा प्रोग्राम आहे तो पुन्हा रिपीटेडली रन होणार आहे. आता त्याच्यामध्ये आपण काय करतो? तर ऍक्च्युअल जो प्रोग्राम असतो तो या वाईड लूप मध्ये असतो. या वाईड लूप मध्ये डिजिटल राईट असं एक फंक्शन आहे. तर डिजिटल राईट मध्ये काय करणार? आपण त्या एलईडी ला कमांड देणार आहे. म्हणजे चालू व्हायची का बंद व्हायची ही कमांड आपण या डिजिटल राईट थ्रू देणार आहे. तर इथं एलईडी पिन घेतलं मी व्हेरिएबल. त्या व्हेरिएबलला व्हॅल्यू किती आहे? सध्या 13 व्हॅल्यू आहे. म्हणजे इथं 13 येणार प्रोग्राम रन होताना आणि कॉमा त्याला हाय म्हणले. आता हाय आणि लो या दोनच भाषा आर्डिनोला कळतात. हाय म्हणले काय होणार? की त्या पिन मधून व्होल्टेज चालू होणार म्हणजे व्होल्टेज पास होणार.
सेट एलईडी पिन हाय म्हणजे एलईडी ऑन होणार. ओके, याचं मिनिंग काय, डिजिटल राईट 13 नंबर पिनला आपण हाय व्हॅल्यू असाइन केली की हाय म्हणजे काय, व्होल्टेज पास होणार. व्होल्टेज पास होणार म्हणजे किती, सपोज 5 व्होल्ट व्होल्टेज असेल ते 5 व्होल्ट व्होल्टेज त्या पिन मधून पास होणार. त्या पिन मधून ते पास झालं की ते कुठं पोहोचणार, एलईडी ला पोहोचणार आणि एलईडी ऑन होणार. ठीक आहे, आता हे एलईडी ऑन झाल्यानंतर आपण त्याला डिले द्यायचा आहे. म्हणजे किती सेकंद ती ऑन राहिली पाहिजे एलईडी, ते आपण डिले थ्रू देऊ शकतो. डिले आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये असतं मिली सेकंड. आता हे 1000 म्हणजे 1000 मिली सेकंड म्हणजे 1 सेकंद. म्हणजे एका सेकंदासाठी एलईडी ऑन होणार आणि नंतर ऑफ होणार. आता ऑफ होण्यासाठी पुढं डिजिटल राईट एलईडी ला ऑफ करण्यासाठी लो सिग्नल दिला पाहिजे. पहिल्यांदा हाय सिग्नल दिला, व्होल्टेज पास झाला, 1 सेकंद तो व्होल्टेज पास होत राहिला, नंतर आता एलईडी बंद झाली पाहिजे. तर मग त्यासाठी डिजिटल राईट आणि एलईडी पिनच्या जागेवर 13 नंबर येणार आणि कॉमा लो. म्हणजे आपण आता लो व्हॅल्यू असाइन केली, म्हणजे लो सिग्नल दिला. लो म्हणजे काय, तर 0 व्होल्टेज. 0 व्होल्टेज जर एलईडी ला पास झालं तर काय होईल, एलईडी ऑफ होईल. ओके, म्हणजे पहिल्यांदा आपण हाय सिग्नल दिला, 5 व्होल्ट व्होल्टेज पास झाला, एलईडी ऑन झाली. नंतर तसंच आपण 1 सेकंद थांबलो आणि त्यानंतर एलईडी ला आपण काय कमांड दिली की लो सिग्नल दिला. लो सिग्नल दिल्यामुळे काय झालं, 0 व्होल्ट व्होल्टेज पास झालं. 0 व्होल्ट पास झाल्यामुळं पॉवर ऑफ झाली आणि एलईडी ऑफ झाला. ठीक आहे, आता एलईडी ऑफ नंतर डिले दिला. म्हणजे एलईडी ऑफ किती सेकंद राहिले पाहिजे, तर हे मिली सेकंद मध्ये 1000 मिली सेकंद म्हणजे 1 सेकंदासाठी एलईडी ऑफ होणार. आता इथं प्रोग्राम संपला का, नाही, इथपर्यंत आला की परत वाईड लूप इथून सुरुवात होणार. परत असं रन होत, एक लाईन बाय लाईन रन होत परत इथे येणार, परत लूप मध्ये इथून सुरुवात होणार. असं परत एक लाईन रन होत परत लूप मध्ये सुरुवात. असं लूप रिपीटेडली जोपर्यंत आपण तो ऑर्डिनो रिसेट करत नाही किंवा जोपर्यंत आपण थांबत नाही तोपर्यंत हा प्रोग्राम कंटिन्युअसली हे लूप रन होत राहणार. आता आपण पहिल्यांदा हे जे हा सेटअप आहे, हे कनेक्शन आहे, ते पहिल्यांदा टिंकरकॅड या सॉफ्टवेअरवर किंवा टिंकरकॅड हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावर पहिल्यांदा रन करून बघू, कनेक्शन करून, आणि मग त्याप्रमाणे आपण सिम्युलेशन बघून थोडक्यात चेकिंगसाठी आपल्याला टेस्टिंगसाठी टिंकरकॅड वापरायचं आहे. त्याच्यावर एकदा कनेक्शन सक्सेसफुल झाली की आपण ती ऍक्च्युअल मध्ये करून मग प्रोग्राम रन करायचा आहे. जर काही सिम्युलेशन न बघता आपण डायरेक्ट कनेक्शन केली आणि एखादी जर एरर वगैरे कनेक्शन मध्ये असेल तर एखादा कंपोनंट डॅमेज होऊ शकतो आणि त्याची कॉस्ट उगाच आपली वाया जाऊ शकते. त्यासाठी पहिल्यांदा टिंकरकॅड हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, तिथं आपण सर्किट तयार करू शकतो आणि त्याचं सिम्युलेशन पाहू शकतो. आता टिंकरकॅड ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जाऊया. आता हे गुगलला टिंकरकॅड सर्च केलं की वेबसाईट येते, त्याच्यावर क्लिक करायचं आणि तिथं साइन अप करायचं तुमच्या जीमेल थ्रू. जीमेलचं अकाउंट तिथं विचारतं, त्या थ्रू साइन अप करायचं. मग अशा प्रकारचा बोर्ड डॅशबोर्ड तुमच्या समोर येतो, तिथं क्रिएट म्हणायचं. ओके, क्रिएट. इथं तुम्ही 3D डिझाईन करू शकता, सर्किट डिझाईन करू शकता, कोड ब्लॉक्स करू शकता. आपल्याला सर्किट डिझाईन करायचं आहे, सर्किटवर जाऊया. तर क्रिएट सर्किट म्हणले काय होईल, इथं एक तुमच्या समोर बोर्ड ओपन होतो. इथं आपल्याला कोणते कोणते कंपोनंट लागणार आहेत. आता आपण एलईडी ब्लिंकिंग करणार आहे थ्रू ऑर्डिनो. मग पहिल्यांदा ऑर्डिनो घेतला पाहिजे. आता इथं बघा, इथं सगळे बेसिक कंपोनंट्स इलेक्ट्रॉनिकचे आहेत. रेजिस्टर आहे, एलईडी आहे, पुश बटन आहे, पोटेन्शिओमीटर आहे, त्यानंतर 9 व्होल्ट बॅटरी आहे, ब्रेडबोर्ड आहे, ऑर्डिनो युनो आहे. आपल्याला महत्वाचे कोणते कंपोनंट लागणार आहेत ते आपण घेऊया. ऑर्डिनो युनो लागणार आहे, याच्यावर फक्त क्लिक करायची, तिकडे हा कंपोनंट आपोआप येतो. तो आपल्या पाहिजे तिथं आपल्याला ठेवायचा, त्याला नाव द्यायचं, सपोज ऑर्डिनो युनो. हा ऑर्डिनो युनो आहे, क्लिक करायची. आता त्याला तुम्ही झूम इन झूम आउट करू शकता.
याच्यावर अशी क्लिक करून तुम्ही कुठेही हा कंपोनंट ठेवू शकता. हा आर्डिनो युनो इथे ठेवला मी. आता दुसरा कंपोनंट घेऊया. ब्रेडबोर्ड एक आपल्याला लागणार आहे. स्मॉल ब्रेडबोर्ड घेऊया. ते पण इथं जवळ ठेवूया. इथं असं ठेवूया. त्याला ब्रेडबोर्ड असं नाव देतो तुम्ही. ब्रेडबोर्ड आणि क्लिक करायची. आता एलईडी ला पाहिजे आपल्याला, कारण एलईडी ब्लिंक करायची आपल्याला. एलईडी घ्यायची आणि याच्यामध्ये कुठेही कनेक्ट करू. इथं एलईडी कनेक्ट केली. आता एलईडी बघा, हे मी बाहेर घेतो. आता एलईडी तुम्हाला दिसते 2 टर्मिनल्स आहेत. त्याला इथं आपोआप येते कॅथोड. बघा, एक टर्मिनल आहे, झूम करतो मी, त्याला कॅथोड असं म्हणते. कॅथोड म्हणजे काय? निगेटिव्ह टर्मिनल आणि ऍनोड म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल. या एलईडी ला 2 लेग आहेत. एक शॉर्टर दिसतो आणि एक लॉंगर दिसतोय. लॉंगर आहे तो असा बेंड केलेला आहे, त्याला लॉंगर लेग म्हणायचं. ऍक्च्युअल कंपोनंट्स मध्ये सुद्धा असाच एक बेंड केलेला लेग असणार आहे, त्याला ऍनोड म्हणायचं म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल, आणि त्याला कॅथोड म्हणायचं शॉर्ट लेगला म्हणजेच निगेटिव्ह टर्मिनल. तर आता ते कसं कनेक्ट करायचं ते बघा. आता हा एलईडी आपण उचलून इथं कुठेही कनेक्ट करू. ठीक आहे. तर इकडं निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे कॅथोड आहे, इकडं पॉझिटिव्ह टर्मिनल. आपला जो युनो कडून आर्डिनो युनो कडून जो येणारा व्होल्टेज आहे किंवा करंट आहे तो आपण पॉझिटिव्ह टर्मिनलला द्यायचा आणि निगेटिव्ह टर्मिनल हे नेहमी ग्राउंडला कनेक्ट करायचं. ठीक आहे. तर आता हे काही डायरेक्ट असं एलईडी ला आपण युनो कनेक्ट करत नाही, तर त्यासाठी रजिस्टर लागतो आपल्याला. रजिस्टरचं फंक्शन काय? तर एक्स्ट्रा जर व्होल्टेज या एलईडी कडे गेलं किंवा एक्स्ट्रा करंट जर या एलईडी ला गेला तर ही एलईडी बर्न होऊ शकते, म्हणजे डॅमेज होऊ शकते. तर तो करंट एक्स्ट्रा जाऊ नये त्यासाठी हा रजिस्टर मध्ये कनेक्ट करायचा आहे. कोणाच्या मध्ये? आर्डिनो युनो आणि या एलईडीच्या मध्ये आपल्याला रजिस्टर कनेक्ट करायचा आहे आणि आता निगेटिव्ह टर्मिनल आहे ते ग्राउंडला आपल्याला कनेक्ट करायचं. हा रजिस्टर मी काय करतो, थोडं फ्लिप करून घेतो, रोटेट. हॉरिझॉन्टल केलं मी, व्हर्टिकल होतं ते. आणि आता ते कुठं कनेक्ट करायचं? पॉझिटिव्ह टर्मिनलच्या लाईन मध्ये. कारण आपल्याला रजिस्टर कुठं जॉईन करायचंय? पॉझिटिव्ह टर्मिनल आणि आर्डिनो युनो त्याच्यामध्ये रजिस्टर पाहिजे. मग आता हे जे पॉइंट्स आहेत हे एका लाईन मध्ये सिरीज मध्ये असतात. हे सगळे पॉइंट असे जे व्हर्टिकल पॉइंट्स आहेत हे सिरीज मध्ये असतात आणि या 2 लाईन मधले हॉरिझॉन्टल पॉइंट हे सिरीज मध्ये असतात आणि या 2 याच्यामध्ये हे व्हर्टिकल पॉइंट्स आहेत ते सिरीज मध्ये असतात. म्हणजे याच्यावर इथं सपोज एका पॉइंटला एलईडीचा ऍनोड जोडला तर त्या ऍनोडला हा रेजिस्टर जोडण्यासाठी मी या 5 पॉइंटवर मी कुठेही जोडू शकतो तो. ठीक आहे. मग त्यातल्या एका पॉइंटला मी जोडला, आता सपोज मी इथं जोडला तर तो करेक्ट होणार नाही. तो कुठं जोडला पाहिजे? बरोबर या लाईन मध्ये कुठेही तुम्ही जोडू शकता. ठीक आहे. म्हणजे इथं या पॉइंटला या इथं कुठेही तुम्ही हा रजिस्टर जोडू शकता. म्हणजे याचं हे कनेक्शन आता सिरीज मध्ये झालेलं आहे. ठीक आहे. आता इथं आलो आपण. आता इथून वायर कुठं जोडायचे? तर या आर्डिनोच्या 13 नंबर पिनला. कारण आपलं जे आउटपुट पिन आहे ती 13 नंबरची पिन आहे. या पिनला बरोबर आपल्याला हा रजिस्टर जोडायचा आहे. आता या रजिस्टरची एक वायर, जम्पर वायर यानं घेतोय आपण. आता ही जम्पर वायर कुठं जोडायची? 13 नंबर पिनला आपल्याला जोडायची. बरोबर मी तिथं आणतो आणि 13 नंबर पिनला ही वायर बघा, D13 ला ही वायर कनेक्ट केली. आता हे झालं सिरीज मध्ये सगळं. म्हणजे 13 नंबरची पिन तिथून वायर मी जोडली कुठं? रजिस्टरला. आणि रजिस्टर सिरीज मध्ये कोणाला जोडला? एलईडीला. एलईडीचा हा ऍनोड. आता हे सगळं काय झालं? सिरीज मध्ये एका लाईन मध्ये हे सगळं झालं. 13 पिन पासून ते एलईडीच्या या ऍनोड पर्यंत हे सगळं सिरीज मध्ये आपण कनेक्ट केलेलं आहे. म्हणजे करंट इथून पास झाला की तो रजिस्टर थ्रू कुठं जाणार? एलईडीच्या या ऍनोडला जाणार आणि एलईडी ब्लिंक होणार. पण इकडचा निगेटिव्ह टर्मिनल आहे तो आपल्याला या ग्राउंडला कनेक्ट करणं गरजेचं आहे. आता निगेटिव्ह टर्मिनलच्या कोणत्याही पॉइंटला मी वायर कनेक्ट करू शकतो. कोणत्याही पॉइंटला कनेक्ट केली आणि मी ती वायर इकडे घेऊन आलो. जम्पर वायर आहे आणि ती कुठं आणून जोडली? मी
ग्राउंडला इथं कनेक्ट केली. ठीक आहे, ग्राउंडला जोडली. आता बघा कनेक्शन कसं झालं, एकदा झूम करून दाखवतो मी. कनेक्शन कसं झालं ते बघा. एलईडी आपल्याला ब्लिंक करायचंय, तर काय केलं आपण, हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे एलईडीचा, तर 30 नंबर पिनचं जे पिन मधून जो करंट निघणार आहे तो आपल्याला एनोडला द्यायचा आहे, म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनलला. तर तो देत असताना आपण मध्ये रजिस्टर जोडायचा आहे सिरीज मध्ये. रजिस्टर जोडल्यामुळे काय होईल, इथून जर काही एक्स्ट्रा करंट आला आणि तो जर या एलईडीला बर्न करणार असेल तर काय होईल, हा रजिस्टर तो एक्स्ट्रा करंट घेईल आणि या एलईडीला एक्स्ट्रा करंट मुळे बर्न होण्यापासून तो वाचवेल. त्यासाठी हा रजिस्टर जोडलाय. आणि या एलईडीचं निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे कॅथोड, या लाईन मध्ये कुठेही आपण वायर जोडू शकतो. ही कनेक्ट केली आणि ही आपण ग्राउंडला जोडली. निगेटिव्ह टर्मिनल हा नेहमी ग्राउंडला कनेक्ट करायचा, कोणताही कंपोनंट असो. आता इथं आपलं सर्किट तयार झालेलं आहे. आता प्रोग्राम आपल्याला रन करायचा आहे. तर त्याच्या आधी हा रजिस्टर, त्याला आपण व्हॅल्यू किती दिली ते बघू. इथं 1 किलो ओहम म्हणले, एवढी काही गरज नाही. एलईडी असेल तर त्याला 220 ओहम एवढी व्हॅल्यू सफिशियंट असते. 220 ओहम. ठीक आहे, इथं ओहम युनिट देऊया आपण, ओहम. ठीक आहे, 220 ओहमचा एलईडी सफिशियंट आहे, म्हणजे ही एलईडी व्यवस्थित जेवढा पाहिजे तेवढा करंट या एलईडीला पोहोचेल. आता इथं कोड मध्ये जायचं. कोड मध्ये बघा, आता हे ब्लॉक्स आहेत, ब्लॉक नकोय आपल्याला. या ब्लॉक्स इथं क्लिक करायची आणि इथं टेक्स्ट निवडायचं, टेक्स्ट, आणि कंटिन्यू म्हणायचं. ठीक आहे, आता टेक्स्ट मध्ये हा कोड आला. आता आपण जसा कोड लिहिला तसा सेम आहे, फक्त इथं इकडचाच कोड आपण कॉपी करूया. हा कोड आपण तयार केलेला आहे आर्डिनो IDE या सॉफ्टवेअरवर. हाच कोड आपण इथं पेस्ट करू आणि हा आता रन करायचा. कोड पेस्ट केला. आता काय होणार आहे, एलईडी पिन 30 नंबरची आपण कनेक्ट केली. पिन मोड 30 नंबर पिनला आपण आउटपुट पिन म्हणलेला आहे, त्याप्रमाणे हा एलईडी त्याच्या आउटपुटला जोडलेला आहे. आता लूप मध्ये काय होणार आहे, तर एलईडी पिनला आपण पहिल्यांदा हाय देणार, म्हणजे इथून करंट पास होणार, एलईडी ब्लिंक होणार, 1 सेकंदासाठी थांबणार, आणि नंतर एलईडीला आपण लो देणार. मग ही एलईडी करंट पास होणार नाही, एलईडी ऑफ होणार आणि ते पण 1 सेकंदासाठी थांबणार. परत 1 सेकंद लागणार, 1 सेकंद थांबणार, 1 सेकंद लागणार, 1 सेकंद थांबणार, तर लूप मध्ये चालू राहणार. आता स्टार्ट सिम्युलेशन करायचं. सिम्युलेशन स्टार्ट केल्यानंतर बघा, आता इनिशियलाइज होते. आता इकडे बघा, एलईडी ब्लिंक व्हायला सुरुवात झाली. ठीक आहे, 1 सेकंद ब्लिंक होते आणि 1 सेकंद ऑफ होते, 1 सेकंद ऑन होते, 1 सेकंद ऑफ होते. अशा पद्धतीने हे सर्किट आपण करून बघितलं, तर हे सिम्युलेशन व्यवस्थित झालेलं आहे. आता इथं आपण टायमिंग चेंज करून बघूया. त्यासाठी स्टॉप सिम्युलेशन करायचं आधी, तरच आपल्याला या कोड मध्ये चेंज करता येतो. आता इथं 500 करून बघू आपण, म्हणजे अर्धा सेकंद. 500 मिली सेकंद म्हणजे अर्धा सेकंद. अर्ध्या सेकंदासाठी ऑन होणार, अर्धा सेकंद ऑफ होणार, आणि स्टार्ट सिम्युलेशन. आता बघा, फास्ट होईल थोडं. ओके, फास्ट झालं. ठीक आहे, अर्धा मिनिट एलईडी ब्लिंक होते, अर्धा मिनिट ऑफ होते, अर्धा मिनिट ब्लिंक, अर्धा मिनिट ऑफ. आता थोडा अजून फास्ट करूया. तेच आपण ऍक्च्युअल मध्ये सुद्धा कनेक्ट करून बघणार आहे, स्लो फास्ट प्रोग्राम मध्ये चेंजेस करून. आता 100 टाकून बघू काय होते चेंज. हे आधी स्टॉप करावं लागेल, स्टॉप सिम्युलेशन, तर इथं चेंज होते व्हॅल्यू. 100 घेतली सपोज, म्हणजे 100 मिली सेकंड म्हणजे 0.1 सेकंड. आता सिम्युलेशन करू. आता बघा, फास्ट एलईडी ब्लिंक होईल. बघा, 100 मिली सेकंदला ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ असं एलईडी होते ब्लिंक. ठीक आहे, तर हे होतं ऑनलाईन सिम्युलेशन. आता हे सेम सर्किट आपल्याला ऍक्च्युअल मध्ये जोडायचं आहे. 30 नंबरची पिन रेजिस्टर सिरीज मध्ये एनोडला जोडायचे एलईडीच्या, आणि कॅथोडची पिन
थेट ग्राउंडला आपल्याला कनेक्ट करायचे. हे आपण ऍक्च्युअल मध्ये वायरिंग कनेक्शन करून बघू. ठीक आहे. तर मित्रांनो, ऍक्च्युअल कनेक्शनसाठी आता आपल्याला हा ब्रेडबोर्ड एक पाहिजे. ब्रेडबोर्ड इथं ठेवूया आपण. हा आहे ब्रेडबोर्ड. त्यानंतर हा आर्डिनो युनो आपल्याला पाहिजे. आर्डिनो युनो. ठीक आहे. त्यातली ही 13 नंबरची पिन आपल्याला वापरायची. इथं नंबर दिसत आहेत बघा, 0 to 13 पर्यंत नंबर आहेत. तर या 13 नंबरच्या पिनला बरोबर आपलं आउटपुट आपल्याला जोडायचं आहे, आउटपुट पिन. ठीक आहे. 13 नंबर हा आर्डिनो एक आपल्याला पाहिजे. त्यानंतर ही LED आपल्याला ब्लिंक करायची आहे. ही आहे LED. ठीक आहे. तर LED मध्ये हा जो बेंड केलेला लेग आहे याला म्हणायचं लॉंग लेग किंवा ॲनोड म्हणायचं, पॉझिटिव्ह टर्मिनल. आणि हा आहे शॉर्ट लेग. शॉर्ट लेग म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल. ठीक आहे, निगेटिव्ह टर्मिनल. तर ही आहे LED. मी रेड कलरची घेतली. आता ही LED मी कोणत्या तरी दोन ह्याच्यामध्ये जोडून टाकतो. ही LED मी कनेक्ट करतो इथं. ठीक आहे. कोणत्या तरी दोन ह्याच्यामध्ये LED कनेक्ट करायची. इथं मी ठेवतो. हा आर्डिनो आहे. आता या जम्पर वायर्स आपल्याला लागणार आहेत. 2 घेतल्यात मी. कोणत्याही कलरचे असतील तरी चालतील. आणि हा आहे रेजिस्टर. हा 220 ओहमचा रेजिस्टर आहे. त्याला मी असा बेंड करून घेतला आहे म्हणजे मला तो कनेक्ट करता येईल. आता आपण काय म्हणलेलं, रेजिस्टर कुठं जोडायचा, तर हा जो लॉंग लेग आहे बेंड केलेला तो म्हणजे ॲनोड, त्याच्या सिरीजमध्ये रेजिस्टर जोडायचा. मग एक वायर मी या सिरीजमध्ये बरोबर कोणत्याही पॉईंटला जोडली तरी चालते. आणि दुसरी वायर तो रेजिस्टर जिथपर्यंत पोचतोय तिथं मी जोडली. ठीक आहे. इकडं मी कनेक्ट केली. आणि आता एक जम्पर वायर आपल्याला याच्या सिरीज, हे जे कनेक्शन आले ॲनोडचं ते आपण इकडे घेतलं रजिस्टर थ्रू. आता त्याच्याच सिरीजमध्ये ही वायर कनेक्ट करायची आणि ती वायर कुठं जोडायची आपल्याला, 13 नंबर पिनमध्ये. डिजिटल पिन्स आहेत 0 to 13. तर 13 नंबर पिनमध्ये ते कनेक्ट करायचे. 13मध्ये किती येणार, 14 नंबरची पिन येणार आहे. 0 पासून सुरुवात आहे म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. ही आहे 13 नंबरची पिन. आता हे ॲनोडचं कनेक्शन पूर्ण झालं. आता निगेटिव्ह टर्मिनल, त्याच्या सिरीजमध्ये ही एक वायर कनेक्ट करायची, दुसरी जम्पर वायर. आणि ती आपल्याला ग्राउंडला कनेक्ट करायची. ग्राउंडला म्हणजे ती तुम्ही इथल्या ग्राउंडला कनेक्ट करू शकता किंवा इकडं सुद्धा ग्राउंड टर्मिनल आहे. 2 इथं कनेक्शन्स ग्राउंडची तुम्हाला अवेलेबल आहेत, तिथं देऊ शकता. मी इथंच देतो. इथं एक ग्राउंडचं कनेक्शन अवेलेबल आहे पिन, तिथं मी दिली पिन. ठीक आहे. तर आता अशा पद्धतीची कनेक्शन आपण करून घेतलेली आहेत. जसं आपण टिंकरकॅडवर कनेक्ट केलेलं तशा पद्धतीचं सेम कनेक्ट केलं आहे. ते बघून तसंच सेम कनेक्ट करायचं आहे. आता हा आर्डिनो युनो आपण आपल्या लॅपटॉपला कनेक्ट करूया थ्रू USB केबल. ही USB केबल आहे. त्याचं एक पोर्ट आर्डिनो युनोला आणि दुसरं पोर्ट आपल्या लॅपटॉपला. तर ते इथं आर्डिनो युनो बोर्ड कनेक्ट झाला आहे ते इथं दाखवतं. आणि आता हा प्रोग्रॅम आपल्याला या आर्डिनोमध्ये काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. ते अपलोड करण्यासाठी इथं अपलोड बटन आहे. ठीक आहे. आता इथं मी कर्सर ठेवल्यानंतर बघा अपलोड इथं येते, अपलोड. ठीक आहे. त्याच्या आधी प्रोग्राम चेक वगैरे सगळं करून बघायचं आहे. इथं प्रोग्राम अपलोडचा ऑप्शन आहे. पण त्याच्या आधी काय करायचं, सुरुवातीला टूल्समध्ये जायचं आणि हा बोर्ड सिलेक्ट करायचा आहे. आता इथं मी ऑलरेडी हा बोर्ड सिलेक्ट केलेला आहे, आर्डिनो युनो. ठीक आहे. तो बोर्ड सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पोर्टमध्ये जायचं, पोर्ट, आणि COM3 आर्डिनो युनो हा पोर्ट सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. माझा ऑलरेडी सिलेक्ट आहे त्यामुळं तिथं सिलेक्टेड ऑलरेडी दिसत होतं. आता काय करायचं, हा प्रोग्राम आपल्याला इकडं अपलोड करायचा आहे. अपलोड केला की काय होईल, LED ब्लिंक होणार आहे. किती, पहिल्यांदा हाय म्हणजे LED ऑन होणार, 1 सेकंद थांबणार, परत ऑफ होणार, 1 सेकंद थांबणार, परत ऑन होणार, 1 सेकंद थांबणार. अशा पद्धतीनं लूपमध्ये चालू राहणार आहे. तर आता अपलोड करतो मी. आता LED ब्लिंक व्हायला सुरुवात होईल. ठीक आहे. ओके.
1 सेकंद ऑन होते, 1 सेकंद ऑफ होते, 1 सेकंद ऑन, 1 सेकंद ऑफ, 1 सेकंद ऑन, 1 सेकंद ऑफ, 1 सेकंद ऑन. ठीक आहे, हे लूपमध्ये चालू राहणार. जोपर्यंत आपण हा प्रोग्राम स्टॉप करत नाही तोपर्यंत ते चालू राहणार. ठीक आहे, आता काय करूया आपण इथं स्पीड चेंज करून बघू. 500 मिलीसेकंद करू, म्हणजेच काय होईल, अर्धा सेकंद ऑन, अर्धा सेकंद ऑफ असं होणार. आता हा प्रोग्राम अपलोड करू आपण. आता स्पीड वाढेल बघा एलईडीचं. ठीक आहे, ओके. आता बघा अर्ध्या सेकंद ऑन होतं आहे, अर्धा सेकंद ऑफ. एलईडीचं स्पीड वाढलेलं आहे. आता आपण 100 मिलीसेकंद देऊ किंवा 200 देऊ आणि किती फास्ट होते बघू, म्हणजेच 0.2 सेकंद. आता बघा स्पीड वाढेल आता. ओके, स्पीड वाढलं. 0.2 सेकंद ऑन, 0.2 सेकंद ऑफ, ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ. ठीक आहे, अशा पद्धतीनं स्पीड वाढलं. आता सपोज 100 मिलीसेकंद केलं तर काय होतं बघा, स्पीड फास्ट होईल आणि अपलोड करायचं. प्रत्येक वेळी प्रोग्राममध्ये चेंज केला की परत तो अपलोड करायचा. आता बघा स्पीड वाढेल. ओके, स्पीड वाढलं. 100 मिलीसेकंद ऑन, 100 मिलीसेकंद ऑफ, ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ, कारण आपण इथं डिले कमी केलेला आहे. त्यामुळं जेवढा आपण डिले ठेवू तेवढा वेळ ते ऑन, तेवढा वेळ ते ऑफ राहणार आहे. ठीक आहे, आता सपोज आपण 50 मिलीसेकंद केलं तर एकदम फास्टमध्ये एलईडी ब्लिंक होईल. अशा पद्धतीनं बघा आता फास्ट होईल. ओके, 50 मिलीसेकंद स्पीड आपण दिली. अशा पद्धतीनं फास्ट एलईडी ब्लिंक ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ होते. ठीक आहे, अशा पद्धतीनं प्रोग्राममध्ये जर चेंज केले तर आपण लगेच ते अपलोड केले तर इकडं त्याप्रमाणे आउटपुट आपल्याला दिसते. अशा पद्धतीनं कनेक्शन करायचे आहेत आणि एकदम सिम्पल सर्किट आहे. कमी कंपोनंट लागत आहेत. एक ब्रेडबोर्ड, आर्डिनो युनो, 2 जम्पर वायर, एलईडी आणि एक रजिस्टर आणि ही USB केबल. तर एवढं करून सुद्धा आपण ही कन्सेप्ट समजून घेऊ शकतो आणि ॲक्च्युअलमध्ये कनेक्शन्स करून बघू शकतो. आय होप तुम्ही सुद्धा हे कनेक्शन करून बघाल आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर फीडबॅक द्याल. थँक्यू व्हेरी मच.